So, प्यारे बच्चों, very good morning, a very beautiful morning, even though you are watching the lecture in the afternoon or in the evening, because study is very important. And for study, the beautiful environment is in the morning. Kinetic theory of gases finished. Radiation have started. रेडिएशन समजून सांगण्यासाठी काल मी खेळ सुरू केला होता हीट ट्रान्सफर ह्या कन्सेप्ट पासून. हीट ट्रान्सफर होते. हीटला ट्रान्सफर होण्यासाठी टेम्परेचर मध्ये फरक पाहिजे. जास्त टेम्परेचर वाली बॉडी कमी टेम्परेचर वाल्या बॉडीला हीट देईल. ऑब्विस आहे. गरम चहा आपण जर का तसाच ठेवला आणि पिलोच नाही, 2-4-5 मिनिटांनी ऑब्झर्व की तो गार होतो. गार होतो म्हणजे काय त्याचा बर्फ होतो का? नाही. इट मॅचेस इट्स एन्व्हायरमेंट, इट मॅचेस इट्स टेम्परेचर विथ द एन्व्हायरमेंट. जर रूम टेम्परेचर 27 आहे तर चहा 27 डिग्री पर्यंत गार होतो आणि मग स्टेबल होतो. म्हणजे त्याच्यातली हीट तो कोणाला देतो? एन्व्हायरमेंट. ओके. आईस्क्रीम आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे आणि दुपारी आपण आईस्क्रीम घेतलं पण खाल्लंच नाही, 2 मिनिटात काय होईल? ते वितळायला सुरू होईल, कारण की त्याने हीट ऍब्झॉर्ब केली. कारण की सराउंडिंग हॉट होतं, बॉडी त्या रिलेटेड कूल होती. त्या कंपॅरिझन मध्ये सराउंडिंग कडनं हीट घेतली आणि सराउंडिंग सोबत समजा सराउंडिंगचं टेम्परेचर 40 आहे हॉट, याने मॅच केलं स्वतःला. आईस्क्रीम 10 डिग्री होतं, मग ते काय झालं? वितळून हॉट झालं, मॅच केलं टेम्परेचर सोबत 40 झालं. सिंपल आहे. हॉट आणि कूल. हाय टेम्परेचर टू द लो टेम्परेचर, हीट फ्लो होत राहते. सो ह्या फ्लो होण्याचे 3 प्रकार आहे: कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. कालच्या लेक्चरला मी सांगितलं होतं. कंडक्शनच्या नावामध्येच कंडक्शन आहे. एखादा रॉड असेल, एका साईडला गरम केला तर हीट दुसऱ्या साईडला जाते. आईने गरम गरम पोहे, उपमा, शिरा असं काहीही केलेलं असेल आणि त्यामध्ये तुम्ही जर का ते उलथानं टाकलं तर काय होतं बेटा? गरम होतं. ते कोणता एंड गरम होतो? जो त्या पोह्यामध्ये, जो तुमच्या भाजीमध्ये, तिकडनं हीट तुमच्या हातापर्यंत येते आणि मग तो चटका लागतो. चहा खारी खाताय, गरम चहा आहे, खारी बुडवली, खारी काय होते? गरम. बरोबर का नाही? आणि मग हीट ट्रान्सफर होते. अर्थात खारीमध्ये आणि तुमच्या मेटलच्या रॉडमध्ये फरक आहे. तो दनादन दनादन फास्ट मध्ये हीट ऍब्झॉर्ब करतो, कारण की मेटल्स आर व्हेरी गुड कंडक्टर्स ऑफ हीट ऍज वेल एज इलेक्ट्रिसिटी. चला, सो काल आपण बाकी कन्व्हेक्शनचं उदाहरण दिलं होतं मी, मॉलिक्युल टू मॉलिक्युल. ओके. बट मीडियम इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं की समजा आता एअर आहे. ओके. आणि मग आता मी जर का पाणी गरम केलं तर ह्या वाफा वरती 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 अशा जात राहतील. सो हीट ट्रान्सफर करत राहतील, पण त्यासाठी काय गरजेचं आहे? मीडियम. सर व्हॉट अबाउट रेडिएशन? ब्युटिफुल एक्झाम्पल इज सूर्याकडनं आपल्यापर्यंत ज्या रेडिएशन्स येत आहेत त्या काही मिलियन ट्रिलियन, त्याला इयर्स हे युनिट आहे, जे लॉंग डिस्टन्सेस आहेत. ओके. सच लॉंग डिस्टन्सेस वरनं त्या रेडिएशन्स येतात. तो मध्ये असा कितीतरी पार्ट आहे जो व्हॅक्युम आहे. व्हॅक्युम म्हणजे काय? तिथं काहीच नाही. व्हॅक्युमचा फील तुम्हाला मी कसा दिला होता? एकदम टक्कल, चंपी, चुम. ठीक आहे. एकदम टकला माणूस, व्हॅक्युम, एकही केस नाही. इन दिस वे फिजिक्स मध्ये व्हॅक्युमचा अर्थ काय? एकही मॉलिक्युल नाही, एकही ऍटम नाही, काहीच नाही. इन दिस वे. सो असं कोणतं तर कितीतरी रिजन असतो. अच्छा, रेडिएशन वाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल. समजा हिवाळीच्या दिवसात तुम्ही शेक घेताय, सो लांबून तुमच्या हातापर्यंत हीट येते का नाही? येस. मग मीडियम असो नाही तर नसो, फरक पडणार नाही. रूम हिटर्स तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये एक तर तुमच्या कोणाकडे असेल किंवा तुम्ही पाहू शकता, इलेक्ट्रिकलच्या दुकानामध्ये विचारू शकता. रूम हिटर्स जे असतात त्याचे पण 2 टाईप आहे. ओके. सो कन्व्हेक्शन आणि रेडिएशन अशा प्रकारचे. सो रेडिएशन मीन्स व्हॉट? म्हणजे तिथे मध्ये पार्टिकल मीडियम असो नाही तर नसो, इट विल गो ऑन अँड ट्रान्सफर द हीट. अंडरस्टँडिंग? सर थेरीवाला पार्ट काय होतं, जरा असं शीक 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 डोक्यावर निघून जातो. बट यू हॅव टू हर्ड अँड लिसन टू व्हॉट आय एम सेइंग. विषय चालला होता रॅटचा. हा फेनॉमेनॉन कोणाकोणासाठी असतो बेटा? हा रॅट फेनॉमेनॉन, रिफ्लेक्शन, ऍब्सॉर्प्शन, ट्रान्समिशन. तर बेटा हा ऑब्विस आहे, व्हिजिबल लाईट साठी. लाईट काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. सो लाईट साठी आहे. ओके. सो लाईट साठी आहे चाच अर्थ काय झाला बेटा? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. सो मोर टिपिकली मी असं म्हणू का, वेव्ह साठी आहे. हा जो फेनॉमेनॉन आहे रॅट, हा वेव्ह साठी आहे. सो ऑब्विस बेटा लाईट ही रेडिएशन देत राहते, सो हीट साठी पण आहे. सो सगळ्या गोष्टी इनफॅक्ट एकच आहे. रॅट फेनॉमेनॉन सर फील द्या, त्याशिवाय मजा नाही येणार. चला, काल मी तुला काय बोललो होतो बेटा? सपोज एखादी बॉडी आहे, एखादा ग्लासचा आपण एखादा ग्लासचा क्यूब घेतला, ग्लास हीट होते का नाही बेटा? येस सर. ग्लास गरम होतो. सो हा काय करू शकतो? हा हीट घेऊ शकतो. एखादा सोर्स आहे. ओके. एखाद्या सोर्स कडे याने काय घेतलं बेटा? ओके, हीट एनर्जी घेतली, विच इज डिनोटेड बाय क्यू. गरम होणार तो.
गरम का होतो तो बेटा लक्ष दे. जसं की तुमच्या घराच्या खिडक्यांना काचा असतील किंवा तुमच्याकडे आरसा आहे, सगळ्यांनी पाहिलं असेल, ऑब्झर्व केलं असेल. तुमचा जो इन्सिडेंट रेडिएशन फ्रॉम सन आहे, तुम्ही काय करता, त्या मिरर वरती तो जो रेज पडतात, तर तुम्ही असं इकडे तिकडे सगळ्यांनी एक्सपेरिमेंट केला असेल, चिक 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 असा भिंतीवरती मारला असेल, राईट. सो बेटा रे आले आणि काय झाले, धडकून रिफ्लेक्ट झाले. सो रिफ्लेक्शन मला फील आलं. सो ही जी रेडिएशन आहे, आलेली रेडिएशन, ओके, ही समजा अशी परत बाहेर पडली. कुठे पडली, बाहेर पडली. त्याला काय म्हणणार आपण, रिफ्लेक्शन. समजा ग्लास आहे, गरम होणार. उन्हात तुम्ही पण बसले, गरम होतं. प्रत्येक बॉडी काय होते, ऊन हीट रेडिएशन ऍब्सॉर्ब करते, प्रत्येक बॉडी करते. मग होतं काय याने बेटा, बॉडी गरम होते, ऑब्विस आहे. सो रेडिएशन ऍब्सॉर्ब पण होईल. ओके बेटा, रेडिएशन ऍब्सॉर्ब पण होईल. ओके. आणि नंतर मग ट्रान्समिशन मीन्स व्हॉट, गरम झालेली जी बॉडी आहे ना, गरम झालेली बॉडी ती काय करेल बेटा, रेडिएशन्स बाहेर फेकल. सो दिस वॉज ट्रान्समिशन. सो प्यारे बच्चों, दिस वॉज रिफ्लेक्शन. इनसाइड दिस वॉज ऍब्झॉर्प्शन आणि बाहेर दिस वॉज ट्रान्समिशन. क्लिअर आहे, डन. मग आता आपण काय म्हणू, क्यू बघ बरं का, हेच एक्झाम्पल घेऊ, पुढे कंटिन्यू करूया. क्यू इज द हीट गिवन टू बॉडी, असं म्हणू आपण. हीट गिवन. क्यू काय बेटा, हीट गिवन. कोणाला, तुमची काय जी बॉडी असेल त्या बॉडीला, राईट. अच्छा, क्यू ला सफिक्स बी ए लावला बरं का. आधी आर आहे ना, चल मी आर लावतो. आर लावला सफिक्स. हीट रेडिएशन ऍब्सॉर्ब्ड. ओके, क्यू इज द हीट, सफिक्स आर लावला. रिफ्लेक्टेड, आय एम व्हेरी सॉरी, आर आहे ना, रिफ्लेक्टेड. सो हीट रिफ्लेक्टेड. बर, क्यू ला सफिक्स ए लावला म्हणजे हीट काय, ऍब्सॉर्ब्ड. हीट ऍब्सॉर्ब्ड. या क्यू ला सफिक्स टी लावला मीन्स व्हॉट, हीट ट्रान्समिटेड. सगळ्यांना थोडा फील येतोय ना. ओके, ट्रान्समिट होण्यासाठी ऍब्सॉर्ब करणं फार गरजेचं आहे. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस. आलेली जी हीट आहे, म्हणजे माझ्याकडे जे असलेले जे चॉकलेट्स आहे, आणि माझ्याकडे क्लासमध्ये 3 विद्यार्थी असतील, मी आलो 9 चॉकलेट्स घेऊन. सो 3 हा घेईल, 3 हा घेईल, 3 हा घेईल, कारण की दीज आर द ओनली 3 फेनॉमिनॉन्स फॉर द इनकमिंग हीट रेडिएशन. मी सिंपल इक्वेशन लिहू शकतो बेटा, आलेली जी हीट आहे, इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग. हीट काय, एनर्जी आहे, इनकमिंग एनर्जी इज आउटगोइंग एनर्जी. एनर्जी इन द युनिवर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. सो दिस क्यू इज इक्वल टू क्यू रिफ्लेक्टेड प्लस क्यू absorbed plus Q transmitted. Agree? Very basic formula I have written ना बेटा. अच्छा, मग डिवाइड थ्रू बाय Q करू मी. डिवाइड थ्रू आउट म्हणजे तिथून कशाने, Q ने. मग काय होईल बेटा, Q बाय Q इज इक्वल टू QR अपॉन Q प्लस QA अपॉन Q प्लस QT upon Q. Discount, this got cancelled out. 1, which is equal to QR upon Q is छोटू a, QA upon a. अरे याला मी R लिहायचं तर A लिहिला. R. This is छोटा a. This is TR. Okay. Shortly I will tell you. तर बेटा एक रिलेशनशिप आहे, लाईक. आता याला मी लिहिताना असं लिहितो, A प्लस R प्लस TR. दिस इज 1. ओके, किंवा आपली सिक्वेन्स अशीच ठेवा आपण, RAT रिफ्लेक्टेड, ऍब्सॉर्ब अँड ट्रान्समिशन. सो सर व्हॉट आर RA अँड TR. स्क्रीनशॉट घे म्हणजे मी ते तुला लिहून देतो. डन. ओके, बघ आता लक्ष दे, काय केलं आपण, चिक क्यू ने डिवाइड केलं, तर क्यू बाय क्यू आला होता 1. मग आता हे छोटा ए, छोटा आर आणि छोटा टी किंवा TR, तिला सफिक्स आर लिहिला आपण. तर बेटा याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आर. सो कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन डिनोटेड बाय आर. सो बेटा हा जो छोटा आर आहे, याचा फॉर्म्युला काय आहे, इन्सिडेंट हीट रेडिएशन ऍब्सॉर्ब्ड पर युनिट रेडिएशन रिसिव्ड.
सिंपल आहे ना. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, मी ते पुन्हा ऍब्झॉर्बडच बोलतोय. रिफ्लेक्शन आहे ना, त्याला सफिक्स आर आहे. बेटा लक्ष दे. बॉडीवरती रेडिएशन आली, धडकली आणि काय झाली, रिफ्लेक्ट बॅक. मिरर वरती रेज आले, धपक धडकले आणि रिटर्न आले. म्हणून तर तुम्ही मिरर मध्ये स्वतःला पाहू शकता. रेडिएशन आली, धडकली आणि रिटर्न गेली. हे बघ, दिस इज युअर बॉडी. रेडिएशन चेक 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 आली, धडकली आणि काय झाली बेटा, रिटर्न गेली. सो हाऊ मच हीट इज रिफ्लेक्टेड, हाऊ मच हीट इज रिफ्लेक्टेड. तर बेटा क्यू आर इज द हीट रिफ्लेक्टेड. समजा 10 जूल हीट रेडिएशन आली होती, एवढी एनर्जी आली होती आणि धडकल्याच्या नंतर रिटर्न किती गेली, 2 जूल. ऍब्झॉर्ब किती झाली, 5. ट्रान्समिट किती होईल, 3. आर यू अंडरस्टँडिंग. सो 10 मधली 2 रिफ्लेक्ट झाली. चीक आणि चीक असं बोललो आपण, थोडा फील घेतला. तर बेटा आर इज द कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन. व्हॉट इज इज डेफिनेशन, सिंपल आहे. इट इज डिफाइंड एज द रेशो ऑफ हीट रेडिएशन रिफ्लेक्टेड पर युनिट हीट गिवन टू द बॉडी. काय म्हणणार तुम्ही त्याला, हीट रिफ्लेक्टेड टू द हीट गिवन. आहे का नाही सिंपल, हीट रिफ्लेक्टेड टू द हीट गिवन. याच्यातला दुसरा आहे बेटा छोटू ए, which is called as coefficient of absorption. coefficient of absorption सिंपल असणार आहे डेफिनेशन. काय, छोटा इज डिफाइंड ॲज जेवढी हीट दिली होती ती क्यू, त्यापैकी किती ऍब्झॉर्ब केली, रेशो. एक्झामला 70% मार्क पडले, पेपर 100चा होता, मला पडले 70. आर गेटिंग, 50% पडले, अर्धे पडले. पेपर होता 100चा, मला पडले 50, गेले 50. सो 10 जूल एनर्जी आली होती, राईट. सो 2 झाली रिफ्लेक्ट, 5 झाली ऍब्झॉर्ब, उरली किती, 3. दॅट विल बी ट्रान्समिटेड. गेटिंग. अच्छा. सो क्यू ए काय बेटा, हीट ऍब्झॉर्ब्ड, हीट ऍब्झॉर्ब्ड पर युनिट हीट गिवन. दिलेल्या पैकी किती ऍब्झॉर्ब केली. चला कोएफिशिएंट ऑफ शेवटचा टी आर, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन टी आर. ओके, सिंपल आहे. काय म्हणणार, 10 जूल एनर्जी होती जी दिली, 2 काय झाले रिफ्लेक्ट, 5 काय झाली ऍब्सॉर्ब, खाऊन घेतली. 5 2 7 उरले किती, 3. हीट एनर्जी ट्रान्समिटेड किती पैकी, जेवढी भेटली होती पैकी 10 पैकी 3 ट्रान्समिटेड दिस वे. मग काय लिहिणार मी, टी आर इज इक्वल टू क्यू टी अपॉन क्यू. गेटिंग ना बेटा. कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन इज डिफाइंड एज कशाचा रेशो, हीट ट्रान्समिटेड टू द हीट गिवन. फटाफट यस टाइप करा इफ यू हैव अंडरस्टूड. कम ऑन, व्हेरी सिंपल कॉन्सेप्ट. कम ऑन, बी फास्ट. एकदम सिंपल फंडा आहे, समजला का नाही समजला. रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये, पटपट पटपट रिप्लाय करा, स्क्रीनशॉट काढा. हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड द व्हेरी बेसिक कॉन्सेप्ट. ओके, रॅट फेनोमेनॉन सगळ्यांना एकदम क्रिस्टल क्लिअर कळाला. ओके प्यारे बच्चों, एनी डाऊट. गुरुजी आम्हाला आजपर्यंत कधी कोणता डाऊट पडला का, पडला तर तो फार रेअर असतो, पडला तरी आम्ही कधी विचारत नाही, आहे का नाही. वी जस्ट वॉच द लेक्चर. डन. चलो आता थोडं पुढे सरू आपण. आपल्याला कळलं आर ए आणि टी आर, दीज आर द 3 कोइफिशियंट्स. ओके, त्यांच्यात रिलेशन काय बेटा आपापसामध्ये, त्या तिघांची ऍडिशन काय आहे 1. ओके ठीक. सो दीज आर द 3 ratios. ओके, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशिएंट ऑफ ऍब्झॉर्प्शन आणि कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. ओके, आता बघा हे जे 3 कोइफिशियंट्स आहेत, हे जे 3 कोइफिशियंट्स आहेत बेटा, तर डिपेंडिंग अपॉन दिस बघ, आर छोटा आर, ए आणि टी आर, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशिएंट ऑफ ऍब्झॉर्प्शन आणि कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन, तिघांची बेरीज काय असते बेटा 1. ओके, आता बघ एखादी अशी बॉडी आहे की जी
परफेक्ट रिफ्लेक्टर आहे बरोबर का, रिफ्लेक्शन, ऍब्झॉर्प्शन आणि ट्रान्समिशन. एखादी बॉडी आहे, कोणती पण एखादी बॉडी घे, तिला परफेक्ट रिफ्लेक्टर कधी बोलायचं? एखाद्या बॉडीला परफेक्ट रिफ्लेक्टर कधी बोलायचं? परफेक्ट रिफ्लेक्टर. एखादा मिरर आहे माझा, एखादा मिरर आहे ग्लासचा, त्या ग्लासच्या मिरर वरती रेज आले, धडकले आणि धडकून काय झाले, सगळेच्या सगळे रिटर्न गेले. सो हीट रेडिएशन आली, पण सगळीची सगळी काय झाली, रिफ्लेक्ट झाली. तर अशा बॉडीला आपण काय बोलणार? परफेक्ट रिफ्लेक्टर. आलेली रेडिएशन फक्त सगळीची सगळी रिटर्न देऊन टाकली. म्हणजे संत महात्म्यासारखे इस्टेट आली, करोडो रुपीज आले, संत महात्म्यांना दिले, घेतील का ते? नाही, दे आर डिनाईंग. सो रेडिएशन आलेली, सपोज हा सोर्स आहे, दिस इज लाईक अ सन, ओके, रेडिएशन देण्याचं काम याने केलं, ओके. परंतु तुमच्या बॉडीने काय केलं? भेटलेली सगळीच्या सगळी हिट काय केली बेटा? कमॉन, काय केली? सगळी सगळी हिट रिफ्लेक्ट केली. मग ह्या अशा बॉडीला आपण काय बोलणार? इट इज अ परफेक्ट रिफ्लेक्टर. ओके, रिफ्लेक्ट, रेडिएशन आली, धडकली आणि रिटर्न गेली. सो अशा बॉडीला आपण बोलणार परफेक्ट रिफ्लेक्टर. सो परफेक्ट रिफ्लेक्टर साठी मला सांग बेटा, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन काय असेल? 0, कारण की त्याने हीट ऍब्सॉर्ब केलीच नाही. प्यारे बच्चों, मला सांगा, आर इज काय? हीट रिफ्लेक्टेड पर युनिट हीट रिसिव्ड. छोटा एक आहे हीट ऍब्सॉर्ब्ड पर युनिट हीट रिसिव्ड. टी आर काय? हीट रेडिएशन ट्रान्समिटेड पर युनिट हीट रिसिव्ड. मला सांगा बालमित्रांनो, की हा जो रिफ्लेक्टर तुमचा, हा हीट ऍब्सॉर्ब करतोय का? मग आता ऍब्सॉर्बच नाही केली तर ट्रान्समिटचा काय संबंध? क्यू ए 0 म्हणून हा ए 0. अच्छा, क्यू टी 0, कारण ऍब्सॉर्ब केल्याशिवाय ट्रान्समिट काय मनाने थोडंच करेल तो, राईट? सो क्यू टी 0, दॅट्स वाय टी आर इज ऑल्सो 0. सो दॅट्स वाय बेटा ए इज 0 आणि टी आर इज 0. दिस इम्प्लाइज या दोन व्हॅल्यू 0, तर आर इज इक्वल टू 1. क्लिअर आहे? दिस इज द परफेक्ट रिफ्लेक्टर. माझा परफेक्ट ऍब्सॉर्बर, परफेक्ट ऍब्सॉर्बर बेटा, फिजिक्स मध्ये परफेक्ट ऍब्सॉर्बर हा शब्द नाहीये, त्याला परफेक्ट ब्लॅक बॉडी हा शब्द आहे. ऍब्सॉर्बर म्हणू शकतो आपण त्याला, पण फिजिक्स मध्ये नाव दिलं परफेक्ट ब्लॅक बॉडी. हा जो ऍब्सॉर्बर ना, परफेक्ट ऍब्सॉर्बर, ह्याचं नाव परफेक्ट ब्लॅक बॉडी. काय दिलं बेटा? परफेक्ट ब्लॅक बॉडी. आर यू अंडरस्टँडिंग? हे फिजिसिस्ट लोकांनी केलेलं काम आहे, याला परफेक्ट ब्लॅक बॉडी नाव दिलं. मीन्स व्हॉट सर? एखादी बॉडी आहे बर का, तिला रेडिएशन भेटली, तिने काय केली? सगळी सगळी, मी तर चित्र काढतो, सपोज दिस इज द सोर्स, ओके, आणि तुमची बॉडी आहे, चिक 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 चिक, तुमच्या बॉडीला रेडिएशन भेटली आणि या बॉडीने काय केलं? सगळीच्या सगळी रेडिएशन ऍब्सॉर्ब केली. ऑब्वियस आहे. द परफेक्ट ब्लॅक बॉडीचं एक्झाम्पल इज लॅम्प ब्लॅक. ओके, फॉर एक्झाम्पल लॅम्प ब्लॅक. सर व्हॉट इज लॅम्प ब्लॅक? तो जो टार म्हणतात किंवा जो कोळशाचा चुरा आहे, बारीक बारीक काळा चुरा, इट इज द लॅम्प ब्लॅक. तुम्हाला माहिती आहे की काळा कलर काय करतो? हीट रेडिएशन दानातून ऍब्सॉर्ब करतो. ओके, फेरी काका होते, पर्ल फेरी, त्यांनी फेरीज ब्लॅक बॉडी बनवली. 2 मार्काचा क्वेश्चन आहे, पुढे आपण तो पाहू. लॅम्प ब्लॅक. सूर्य पण घेऊ शकता एक्झाम्पल, तुम्ही स्टार्स घेऊ शकता. सर का? बिकॉज बेटा हा जो सन आहे, हा त्याच्याकडे असलेली अख्खीची अख्खी हीट एनर्जी काय करतो बेटा? एमिट करतो, रेडिएट करतो, गेटिंग अख्खीची अख्खी ट्रान्समिट करतो. दॅट्स वाय सन आणि अदर स्टार्स, ओके, ज्यांच्याकडे स्वतःचा लाईट आहे, दे आर दी परफेक्ट ब्लॅक बॉडीज, कारण ते सगळी सगळी हीट रेडिएशन काय करतात? रेडिएट करतात. ओके, ब्लॅक होल्स नाही बोलायचे, इट इज अ डिफरंट थेरी. ब्लॅक होल्स आर नॉट परफेक्टली ब्लॅक बॉडीज. परफेक्ट ब्लॅक बॉडी मध्ये हे आले. अच्छा, परफेक्ट ब्लॅक बॉडी काय करते बेटा? रेडिएशन आली का अख्खीची अख्खी घेऊन टाकते. रिफ्लेक्ट करते का? नाही. सो रिफ्लेक्ट नाही करणार, दॅट्स वाय आर इज 0. बर, मला सांग बेटा, ऍब्सॉर्ब करते, दॅट मीन्स ट्रान्समिट करणार आहे का? ही नाही करणार. सो दॅट्स वाय ही सगळी सगळी फक्त ऍब्सॉर्ब करणार आहे. दॅट्स वाय बेटा
TR will be 0. This implies this will be 1. After that, perfect transmitter. कोणाला बोलणार परफेक्ट ट्रान्समीटर मी? नावातच आहे ना. आलेली सगळी हीट ट्रान्समिट करायची, ठेवायची नाही. ओके. सो परफेक्ट ट्रान्समीटर साठी छोटा आर काय असेल? 0. रिफ्लेक्ट करणार आहे का नाही सर? ऍब्झॉर्ब करणार आहे का नाही? सो ट्रान्समीटर साठी दिस TR कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन विल बी 1. स्क्रीनशॉट घ्या. गेटिंग? दिस वॉज व्हेरी बेसिक थिंग ऍक्च्युली. ओके. MST CET ला एक छोट्याशा कन्सेप्ट वरती क्वेश्चन आला होता. 2 प्रकारचे सबस्टन्सेस आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ सबस्टन्सेस डिपेंडिंग अपॉन ट्रान्समिशन. एक आहे अथर्मॅनस आणि दुसरा आहे डायथर्मॅनस. ओके. चल, सो आपल्या बुक मध्ये वी हॅव 2 टाइप्स ऑफ सबस्टन्सेस. अथर्मॅनस सबस्टन्सेस. तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये पहिल्यांदा हा शब्द ऐकला, अथर्मॅनस. पण तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये थर्मस फ्लास्क नावाचा शब्द माहितीये? माहितीये ना थर्मस फ्लास्क सगळ्यांना? काय करतं? गरम असेल चहा पाणी तुमचं असेल तर ते गरमच ठेवतं, गार असेल तर गारच ठेवतं. मीन्स व्हॉट? इट डज नॉट ट्रान्समिट द हीट, राईट? अथर्मॅनस ह्या शब्दावरनं काय लक्षात ठेवायचं तुमचं? काय लक्षात ठेवायचं बेटा? थर्मस फ्लास्क. ओके. तुम्ही तुमच्यासाठी काय लक्षात ठेवायचं? थर्मस फ्लास्क. मीन्स व्हॉट बेटा? इट डज नॉट अलाव किंवा ट्रान्समिट हीट थ्रू इट. ओके. हे सबस्टन्सेस कसे आहेत? डू नॉट ट्रान्समिट किंवा रेडिएट हीट थ्रू देम. स्वतःमधून ते हीट जाऊ देतील का? नाही. एक्झाम्पल वी हॅव सेड थर्मस फ्लास्क. सो अथर्मॅनस सबस्टन्सेस म्हणलं की थर्मस फ्लास्क वाला फील की ते हीट ट्रान्समिट होऊ देणार नाही. मग आता हीट बघ, हीट रेडिएशन आली, ऍब्झॉर्ब करायची का? यस सर. रिफ्लेक्ट करायची का? यस सर. पण ट्रान्समिट काय होऊ द्यायची नाही. ट्रान्समिट नाही होऊ द्यायची. चा अर्थ काय झाला बेटा? कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन विल बी 0. कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन विल बी 0. समजतंय? अथर्मॅनस हीट आली की जाऊ द्यायची नाही. हीट आली की तिला जाऊ द्यायची नाही. ठीक आहे. सो TR इज 0. प्यारे बच्चों, दिस इम्प्लाइज, बघा लक्ष दे, आपल्याकडे रिलेशनशिप काय? R प्लस A प्लस TR इज 1. आता मला सांग, हीटच ट्रान्समिट नाही होऊ द्यायची, TR 0 आहे, अर्थ काय झाला? R प्लस A मस्ट लाई बिटवीन 0 to 1. व्हेरी इंपॉर्टंट फॉर युअर सीट की बेटा A प्लस R किंवा R प्लस A. R प्लस A ही व्हॅल्यू हॅज टू बी लेस दॅन 1. बरं का? ती 1 होऊ शकते का? येस सर. हा 0 आहे, R प्लस A 1 असू शकतो आणि 1 पेक्षा लहान असू शकतो. नीट लक्ष दे. 1 असू शकतो, 1 पेक्षा लहान असू शकतो, बट इट हॅज टू बी ग्रेटर दॅन 0. ठीक आहे ना? सो R प्लस A ची व्हॅल्यू 0 to 1. ठीक आहे. हे झालं अथर्मॅनस सबस्टन्सेस. समजा तुम्हाला कधी एखाद्या क्वेश्चन मध्ये हा शब्द दिसला की डायअथर्मॅनस. डायअथर्मॅनस सबस्टन्सेस म्हणजे याचे उलट. हे शब्द डाय आहे, आपण काय करू? आपला कॉमेडी वे, आपली विनोदी पद्धत लक्षात ठेवू. डायअथर्मॅनस, अथर्मॅनस डाय झाला. अरे याच्या उलट, अथर्मॅनस डाय झाला. गेटिंग ना बेटा? हे असं आपण लक्षात ठेवू. डायअथर्मॅनस, अथर्मॅनस डाय झाला म्हणजे याच्या उलटी सिच्युएशन. ओके. मीन्स व्हॉट? दे विल अलाव, they will allow heat radiation
टू ट्रान्समिट थ्रू देम. काय करतील हे? ट्रान्समिट थ्रू देम. सो हे यांच्यामधनं हीट ट्रान्समिट होऊ देतील. बरोबर. मग आता मला सांग बेटा, ह्याच्यासाठी टी आर will not be equal to 0 means there must be some value of this TR. कोणासाठी? डायथर्मॅनस साठी. गेटिंग? चला स्क्रीनशॉट घ्या. एक मिनिट बेटा. अथर्मॅनस. yes, TR is 0. they will allow? yes, perfect, everything is okay. झालं. आता आपल्या बुकचा पुढचा टॉपिक आहे बेटा, परफेक्ट ब्लॅक बॉडी और फेरीज ब्लॅक बॉडी. ओके. 2 मार्काचा क्वेश्चन आहे. लाईक मोस्ट ऑफ द टाइम्स तुमच्या एक्झाम मध्ये, आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये 2 मार्काला क्वेश्चन येतो की ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. काय क्वेश्चन येतो बेटा? ड्रॉ अ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. ओके. आणि 3 मार्काला जर इन केस आला तर थोडंफार एक्सप्लेनेशन पण येऊ शकते. सो नेक्स्ट कंटेंट इज फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीज ब्लॅक बॉडी. पहिल्यांदा फिजिक्स मध्ये असं होतंय की सलग 2 लेक्चर जर असा थिअरीवाला पार्ट चाललाय. फेरीज ब्लॅक बॉडी. फेरी काकांनी काय केलं, एक ब्लॅक बॉडी अशी बनवली. त्यांची इच्छा अशी होती की आलेली जी हीट रेडिएशन आहे ती अख्खीची अख्खी काय करायची, दाबून धरायची. सगळी काय करायची, ऍब्झॉर्ब झाली पाहिजे, अजिबात रिफ्लेक्ट होऊ द्यायची नाही. सो त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःच्या त्या ब्लॅक बॉडीचं कन्स्ट्रक्शन आहे असं बनवलं इन दिस वे. त्यांनी ब्लॅक बॉडी बनवताना ही अशी बनवली. ओके. एक डबल वॉल्ड सिलेंडर बनवलं त्यांनी. आय एम व्हेरी सॉरी. सिलेंडर हे विन नावाचा एक सायंटिस्ट होता. सिलेंडर विनने बनवलं होतं. ह्या फेरीने काय केलं, स्पेरिकल डबल वॉल्ड शेल बनवली बघा अशी. ओके. बघा लक्ष दे. हे इतकं मोठं होल नाहीये. हे होल अपर्चर शब्द असतो फिजिक्स मध्ये. जे खूप छोटूस होल आहे ना त्याला बोलतात अपर्चर. हे बघ. ओके. बघ किती छोटं होल आहे का नाही. अ व्हेरी व्हेरी स्मॉल होल इज देअर. तुम्हाला कळण्यासाठी थोडस दाखवतो. ठीक आहे ना बेटा. हे बघ, अ व्हेरी स्मॉल होल यू कॅन सी. काय केलं फेरी काकांनी, एक डबल वॉल्ड स्पियर आहे बर का. काय तो डबल वॉल्ड स्पियर आहे. हा जो आउटर सरफेस आहे, हा जो बाहेरचा सरफेस आहे, सिल्वर पॉलिश सरफेस. बाहेरचा सरफेस कसा केला, सिल्वर पॉलिश्ड. तुम्ही तुमच्या घरातले भांडे पाहिले असतील, स्पेशली कुकर. तर तुम्ही तुमच्या घरातल्या त्या स्पेशली कुकर कडे पाहिला असेल तर त्याचा जो खालचा जो चांगला कुकर आहे, तुम्ही जरा Amazon ऍप डाउनलोड करा, तिथे टाका काय तो फुटुरा काहीतरी एक जरा फेमस ब्रँड आहे त्या कुकरचा, किंवा कुकर टाका, प्रीमियम कुकर असं काहीतरी टाका. जो चांगला कुकर आहे त्याचा जो खालचा पार्ट आहे, खालचा जो बेस आहे त्याचा, तो जरा थिक असतो. ओके. चांगला तुमचा अजून चांगला कुकर घ्या तर तो काळा असतो, बेस मॅक्सिमम काळा असतो. म्हणजे ते पॅन्स असतील, तवे, खालचा बेस असतो स्पेशली कुकरचा. तुमचं युटेन्सिल जे भांड आहे तो ब्लॅक असतो आणि बाहेरचा सरफेस पॉलिश्ड असतो. हा एक क्वेश्चन आहे. इनफॅक्ट तुमच्या बोर्डाला कोणी विचारणार नाही. बट तो का, तर बेटा तुमचा जो कुकर आहे, तुमचं हे जे कुकर आहे, सो बेटा हे एकदम, हा जो बेस आहे तो ब्लॅक आहे आणि आउटर सरफेस इज पॉलिश्ड. ओके. आउटर सरफेस पॉलिश्ड आहे की नाही, सिल्वर कलरचा बाहेरचा सरफेस. आणि इनर बेस ब्लॅक आहे की नाही, ब्लॅक. ठीक आहे, तो ठीक आहे आणि ब्लॅक आहे. वाय? बिकॉज काळा कलर काय करतो बेटा, हीट रेडिएशन ऍब्सॉर्ब करतो. सो तुम्ही गॅस चालू केल्याच्या नंतर शिट्टी कशी वाजते,
गाणं येणार होते. गाडी वाजली शिट्टी काहीतरी आहे ना, तशी वाजते. कुकरची शिट्टी कशी वाजते. शिट्टी राहिली असं म्हण ना तू. काय राव साहिल गरजी ही शिट्टी राहिली इथं. शिट्टी वाजते. ठीक आहे. सो बेटा आउटर सरफेस पॉलिश्ड आहे, इनर सरफेस ठीक आहे. कशासाठी? आतला सरफेस ठीक आणि ब्लॅक आहे. ओके, इट इज कोटेड ब्लॅक. ब्लॅक कोटिंग कशासाठी आहे? तर गॅस चालू केल्यानंतर त्याने पटकन काय केलं पाहिजे? हीट ऍब्सॉर्ब केली पाहिजे. हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर ती पटकन सोडली नाही पाहिजे. सो दॅट्स व्हाय दॅट सरफेस इज ब्लॅक. कशासाठी? तर पटकन हीट ऍब्सॉर्ब करण्यासाठी. ब्लॅक कलर काय करतो? जास्त हीट पटकन ऍब्सॉर्ब करतो. जो आउटर पॉलिश सरफेस आहे तो सिल्वर पॉलिश्ड आहे, म्हणजे तो व्हाईट आहे. तो व्हाईट कशामुळे? बेटा व्हाईट कलर काय करतो? हीट ऍब्सॉर्ब आपलं हीट ऍब्सॉर्ब करतो का नाही? तो काय करतो? हीट रेडिएट करतो. आर यू गेटिंग? सो खालनं हीट गेली नाही पाहिजे. ओके, आणि वरती हीट चांगली भेटली पाहिजे. दॅट्स वाय दिस सरफेस इज थिक अँड ब्लॅक. दिस इज सिल्वर पॉलिश्ड. बेसिक गोष्ट आहे. हा बाहेरचा सरफेस सिल्वर पॉलिश्ड आहे. जो आतला सरफेस आहे हा हा इनर कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. कोटेड विथ लॅम्प ब्लॅक, कोळशाचा चुरा. ठीक आहे. अच्छा, यस यस साहिल बरोबर आहे. फ्रीज त्यामुळे व्हाईट असतं आतमधून. ओके, फ्रीजचं त्याचं वर्किंग उलट आपल्याला आहे ना. थर्मोडायनामिक्स मध्ये अख्खा चक्का फ्रीजचा अभ्यास आपल्याला. ओके, अच्छा, कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. ठीक आहे. अच्छा, हे जे ना बेटा हे छोटूस अपर्चर आहे. फिजिक्स मध्ये याचं नाव अपर्चर आहे. या शब्दासोबत जरा फॅमिलियर व्हा. अपर्चर. अपर्चरचा अर्थ काय असतो बेटा? व्हेरी स्मॉल होल. या शब्दासोबत फॅमिलियर व्हा. ओके, आय एम अगेन टेलिंग अपर्चर इज व्हेरी स्मॉल होल. ठीक आहे. म्हणजे काय? सपोज तुम्ही एखादा कागद घ्या, आपला पेपर साधा, आणि ब्लेडने ठिची कट मारा त्या कागदाला, ती स्लिट तयार होईल की नाही? इतकी छोटी स्लिट तयार होईल. दॅट इज दी अपर्चर इन फिजिक्स होल. ठीक आहे. अच्छा, मग आता कशासाठी? की सपोज सपोज छेक 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 एखादा लाईटचा सोर्स आहे, काय करेल? हा रेज आतमध्ये सोडल. ऍग्री? होल मधनं. तर इथं काय केलं बेटा त्याने? कोनिकल अपर्चर केलं. काय केलं फेरी काकांनी? दिस इज दी कोनिकल प्रोजेक्शन. आय एम व्हेरी सॉरी, अपर्चर बोललो मी. कोनिकल प्रोजेक्शन कशासाठी? हा प्लॅन बघ. हा जो इन्सिडेंट रे आहे, अशा हजारो रेज येतील, अशा हजारो रेज येतील. हा जो इन्सिडेंट रे आहे तुमचा अपर्चर, हे इन्सिडेंट रे आला, नंतर काय होईल बेटा? इथं स्ट्राईक होईल तो. कोणाला? अपर्चरला. आता अपर्चर कसं आहे? तिरक आहे. हे बघ, धडकल्यानंतर तो रे काय होईल? इथं धडकत धपाक. धडकला की पुन्हा काय होईल? ठिंग धपाक. धडकला की पुन्हा रिफ्लेक्ट होईल. तुम्हाला रिफ्लेक्शनचा फेनॉमेनॉन ऑलरेडी माहिती आहे, समजतंय ना? सर्क्युलर सरफेस आहे. ओके, सो इन दिस वे तो रे आतल्या आत खेळला पाहिजे. प्रत्येक रे धपाक छेक 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 आतल्या आत खेळला पाहिजे. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? गेटिंग ना बेटा? सो दिस वॉज दी स्टोरी ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. ठीक आहे बेटा? काय राहिलं का याच्यात? मला जरा चेक करू दे. क्लिअर आहे, एव्हरीथिंग इज ओके. स्क्रीनशॉट घ्या फटाफट. येस टाईप करा. इथपर्यंत जे काय चाललंय ते सगळं समजलंय का मला? पुढे पटपट 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 कंटिन्यू करायला. इथपर्यंत एकदम सुखी समाधानी जीवन चाललंय. फक्त आंचलचा रिप्लाय आला, बाकीच्यांची काय तर आहे. समजते का? डन. ओके, सो आता पुढे जायचं आपल्याला. प्रिव्होस्ट थ्योरी ऑफ प्रिव्होस्ट काका होते. ओके, प्रिव्होस्ट अंकल, की ज्यांनी थ्योरी ऑफ हीट एक्सचेंज मांडली. काय मांडली? थ्योरी ऑफ हीट एक्सचेंज. प्रिव्होस्ट काका काय बोलले? की जगातली प्रत्येक बॉडी, तुम्ही, आम्ही, मी, तुमचा मोबाईल, माझा डस्टर, फॅन, एव्हरीथिंग इन द वर्ल्ड रेडिएट्स हीट एनर्जी ऍज वेल ऍज ऍब्झॉर्ब हीट एनर्जी. तुम्ही आणि मी, प्रत्येक जण, सगळेजण घेतो आणि देतो, ह्या दोन्ही गोष्टी ऍट द सेम टाइम होतच असतात. कोणत्याही टेम्परेचरला. सो थेअरी ऑफ हीट एक्सचेंज, थेअरी ऑफ हीट एक्सचेंज. बघ नावातच ना, एक्सचेंज. हीट दो, हीट लो,
हीट दो हीट लो. हीट द्या घ्या. कोणत्या बॉडी? सगळ्या बॉडी. सो प्रिव्होस्ट काका बोलले थिअरी ऑफ हीट एक्सचेंज मध्ये ऑल बॉडीज at all temperatures at all temperatures अर्थात ते 0 केल्विनच्या वरती पाहिजे. कंसात मी लिहितो अबोव 0 केल्विन. सर हे 0 केल्विन काय? अबोव 0 केल्विन काय? ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर. काय म्हणतात त्याला? ऍब्सोल्यूट. लक्षात ठेवा 0 केल्विन काय बेटा? ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर. रेडिएट थर्मल एनर्जी किंवा हीट एनर्जी. रेडिएट heat energy and at the same time absorb heat किंवा absorb heat energy. काय theory of heat exchange? प्रत्येक बॉडी at the all temperature काय करते? exchange of heat energy is always there. Means what sir? लक्ष दे. सपोज एखादी बॉडी आपण काय करू? लेट्स अज्युम की बेटा दिस इज नथिंग बट नॉर्मल टेम्परेचर. एअर किती डिग्रीला आहे? 27 डिग्रीला. ही एक बॉडी आहे विच इज ऍट 80 डिग्री सेल्सिअस. एवढी गरम आहे. ही एक बॉडी आहे विच इज ऍट 10 डिग्री सेल्सिअस. हा गरम गोळा आहे 80 डिग्रीचा, हा 10 डिग्रीचा थंड गोळा आहे. यांना आपण एअर मध्ये ठेवलं. व्हॉट विल हॅपन? अच्छा सर एअर काय? याच्याऐवजी आपण जर समजा इथं मी अजून एक केस घेतोय बघ. सेम सिच्युएशन. हा 80 डिग्री वाला गरम गोळा आहे आणि हा 10 डिग्री वाला थंड गोळा आहे. राईट. आणि मगाशी एअर होती ना इथे. आता मी काय म्हणतो? हिअर इज व्हॅक्युम बेटा. राईट. व्हॅक्युमचा अर्थ काय? ठीक. व्हॅक्युम मीन्स नथिंग इज देअर. सो बेटा इथं एअर आहे, इथं व्हॅक्युम आहे. हीट ट्रान्सफर होईल का नाही? यस सर. इथे पण होईल, इथे पण होईल. जी हीट ट्रान्सफर इथे होईल बेटा त्याला तुम्ही काय बोलणार? रेडिएशन. काय बोलणार? रेडिएशन. बर. हीट ट्रान्सफर इथे होईल का नाही? यस सर. त्याला काय बोलणार तुम्ही? कन्व्हेक्शन. काय बोलणार? कन्व्हेक्शन. थोडा फील येतोय? कन्व्हेक्शन. सर कंडक्शन का नाही? अरे मग तो काय एखादा असा रॉड, एखादी कंटिन्युअस बॉडी थोडंच आहे. देर इज गॅप इन बिटवीन देम. कन्व्हेक्शन मीन्स व्हॉट बेटा? वन मॉलिक्यूल टू द अनदर मॉलिक्यूल. आता बघ इथे एअरचे मॉलिक्युल्स आहे. येस ऑर नो बेटा? हजारो करोडो मॉलिक्युल्स आहे. व्हॉट विल हॅपन? ही जी गरम बॉडी आहे, सो ही बॉडी काय करेल? छीक 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 कंटिन्युअसली. ही जी चेन दिसतीये ती कोणाची चेन आहे? मॉलिक्युल्सची चेन. व्हॉट विल हॅपन? याच्या अवतीभोवती जेवढे मॉलिक्युल्स आहे, ठीक 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 जेवढे मॉलिक्युल्स आहे बेटा, बघ लक्ष द्या. हा काय करेल? याची जी एनर्जी आहे ती सराउंडिंगच्या मॉलिक्युल्सला देईल. सराउंडिंगचे मॉलिक्युल्स एनर्जी घेतील तर व्हायब्रेट व्हायला लागतील. झुम 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 झुम. गेटिंग? कारण की त्यांना काय भेटली? एनर्जी. मग व्हायब्रेशन मध्ये हा धक्का पुढच्या पार्टिकलला झुम 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 हा व्हायब्रेट व्हायला लागेल. त्याच्या पुढचा झुम 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 आणि असं होत 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 काय होईल बेटा? ही हीट एनर्जी याला भेटेल. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? सो फायनली heat radiation will be obviously transferred from here to here. By which way? Convection. At the same time theory of heat exchange काय सांगते लक्षात दे जरा. ही बॉडीला हिट देते. यस सर. ही हिला हिट देते का? यस सर. फक्त ही खूप गरीब आहे म्हणून कळून येत नाही. 80 डिग्रीला आहे ना, याची प्रोसेस ज्यादा आहे. हा याला 80,000 देतोय आणि हा याला 10,000 देतोय. ते 10,000 त्याच्या पुढे टिकणार नाही. आय रिपीट वन्स अगेन. प्रिव्होस्ट काकांची थिअरी ऑफ हीट एक्सचेंज काय सांगते? ही बॉडी ह्या बॉडीला हिट देईल का? यस सर. ही पण हिला? यस सर. आता स्टेटमेंट नीट समजून घे. ऑल द बॉडीज ॲट ऑल द टेम्परेचर्स. सगळ्या बॉडी कोणत्याही टेम्परेचरला. मग ते 27 असेल ओके सर, 30 असेल यस सर,
रेडिएट हीट एनर्जी. ही रेडिएट करते का? येस सर. ही रेडिएट करते का? येस सर. ही पण रेडिएट करते. अँड ऍट द सेम टाइम ऍब्झॉर्ब हीट एनर्जी. अच्छा, ही देतीये, घेते का? येस सर. फरक एवढाच आहे, दिले 1000 रुपये, घेतला 1 रुपया. 1 रुपया घेतल्याचा फीलच नाहीये. ही 10 डिग्री वाली काय करतीये? दनादन दनादन मस्त घेते, गरीब आहे ना, घेत चालली आहे. काय करते? 1000 रुपये घेतीये. वाह, मजा आली. देता काय? 1 रुपया. दिला 1 रुपया, कळणार पण नाही. पटापट बोला, फील आला का नाही? येस ऑर नो? हे स्टेटमेंट समजलं का नाही समजलं? बोला. अरे बोलो. सेम सिच्युएशन इज देअर. फरक एवढाच की मॉलिक्युल काहीच नाही, डायरेक्ट हीट हा याला देईल थ्रू रेडिएशन. हा खेळ काय चालला समजतोय? प्रत्येक बॉडी देते पण आणि घेते पण. फरक एवढाच आहे की हाय टू लो हीट ट्रान्सफर होत राहतो. हा लो असल्यामुळं याने दिलेला कळून येत नाही आणि हा हाय असल्यामुळं याने ऍब्झॉर्ब केलेली कळत नाही. बट थेरी ऑफ हीट एक्सचेंज सेज एव्हरी बॉडी विल गिव्ह एज वेल एज. क्लिअर आहे? अरे shall I rub this? There is no reply from you. बोलो. अरे समजतंय का सगळ्यांना? Okay. So shall we stop here for physics? And we will start mathematics. ठीक आहे, तुम्ही चालूच ठेवा. ओके, गौरव इज अ न्यू कमर, आय थिंक. चालू ठेवा मीटिंग.